कोल्हापूर शहरातील सिद्धार्थनगर कमानीजवळ शुक्रवारी रात्री 2 गटात झालेल्या हिंसक संघर्षामुळे कोल्हापूर शहरासह जिल्हा हादरलाय। फलक, साऊंड सिस्टीम आणि राजकीय छायाचित्रांच्या वादातून उफाळलेल्या या राड्यात 4 पोलीस अधिकारी व 6 नागरिक जखमी झालेत, तर टेम्पोसह 5-6 वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली आहे। वरिष्ठ पोलिसांच्या संयुक्त हस्तक्षेपामुळे अखेर 2-2.5 तासांनंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आलंय। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळ गाठून पोलिसांनी तात्काळ बळ तैनात करून ही परिस्थिती नियंत्रणात आणली। या घटनेनंतर आसपासच्या परिसरात तणावाचं वातावरण होतं, पण पोलिसांनी त्या परिस्थितीवर वेगानं नियंत्रण मिळवलं। CPR हॉस्पिटल जवळ गैरसमजुतीमुळे 2 समुदायांमध्ये वाद झाला, असं कोल्हापूरचे SP योगेश कुमार गुप्ता म्हणालेत। दोन्ही बाजूंच्या वरिष्ठ नेत्यांनी शांतता राखण्याचं आवाहन केलं असून आणि सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचंही त्यांनी सांगितलंय।